हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मुन्नारमधला दुसरा दिवस आणि ट्रिपचा तिसरा दिवस. हे बघू शकता, ट्री हाऊस होतं रिसॉर्टमध्ये आणि आम्ही छान फिरायला निघालो. सो हे इरॅविकुलम नॅशनल पार्क मुन्नारमध्ये आहे. इरॅविकुलम नॅशनल पार्क मुन्नार खूप पीकवर आहे आणि खूप निसर्गरम्य ठिकाण आहे. फॉग सगळं आपल्याबरोबरच असतं. छान मेंटेन केलेलं आहे. ज्यांना निसर्गाची आवड आहे, प्राण्यांची आवड आहे, त्यांनी नक्की भेट द्यावं. सो तुम्ही बघू शकता, मागचं बॅकग्राऊंड काहीच दिसत नाही आहे. काही आम्ही छान छायाचित्र इथे क्लिक केली. सो त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो स्पीड बोट रायडिंग. देर इज अ डॅम, बॅकवॉटर, स्पीड बोट रायडिंग, स्लो बोट रायडिंग, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी आहेत. तुम्ही मागूनच का बाबांनी स्पीड बोट रायडिंग कधी केलं नव्हतं. स्पीड बोट आणि मुलांनी खूप एन्जॉय केला. त्यांचंही आमचंही फर्स्ट टाईमच होतं. आणि जेव्हा तो टर्न घेतो स्पीड बोटवाला, जेव्हा ते टर्न घेतात तेव्हा ते भीती वाटते मुलांना, आपण पडू शकतो. पण जॅकेट, लाईफ जॅकेट वगैरे दिलेले असतात. छान असं निसर्ग, त्याच्यात पाण्याचा प्रवास, सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. हे आजूबाजूचं पसरलेलं जंगल आहे. काय गोष्टी बघायला मिळतात. सो ह्या डॅम बॅक वॉटर नंतरच काही अंतरावर इको पॉइंट आहे. खरंच केरळ हे निसर्गरम्य आहे आणि कुठलंही डोंगर असा झाडं नाही असं दिसत. एकदम डोळ्यांना तृप्त होणारे. कुठलाही फोटो घ्या, बॅकग्राऊंड इतकं सुंदर येतं. छानच. आणि मुन्नार हे खूप छान थंड हवेचं ठिकाण आहे. सो एकच हे थंड हवेचं ठिकाण तिथे आम्हाला लागलं जिथे स्वेटरची गरज भासली. बाकी ठिकाणी ह्युमिड वातावरण आहे. सो तिथे स्वेटर्स नाही लागत. हा प्रवास इको पॉईंटसाठी. बघू शकता किती सुंदर झाडी आहेत, टी गार्डन आहे. खूप काही ठिकाणी तर स्पाइसेसचे बागाच्या बागा आहेत. लवंग लावलेले आहेत, कुणी अंजिराची झाड आहे, कुणी काय. सो हे इको पॉईंटचं फोटोज. त्यानंतर आम्ही टी गार्डन बघण्यासाठी बघू शकता की हिरवे गालीचे फुलांच्या मागे सुंदर असा निसर्ग. हे बाबांचे काही छायाचित्र. बाकी आम्ही सगळ्यांनी टी गार्डनचा अनुभव घेतला. त्याच्यात 3 लेयर्स ऑफ लीव्स असतात. आणि हे सगळं आम्ही करून रिटर्न रिसॉर्टसाठी निघालो. सुंदर असा वळणाचा रस्ता आणि अवनीशने Thank you for watching. Hope you are enjoying my vlogs. Travel vlog Kerala, day 3.